धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का, जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामे. धुळे शहराच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. एमआयएम पक्षाच्या धुळे शहर आणि जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. यामध्ये जिल्हा अध्यक्ष मुख्तार बिल्डर, महिला जिल्हा अध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक, शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, युवा अध्यक्ष रफिक पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून धुळ्यातील स्थानिक समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे या राजीनामा पत्रात नमूद करण्यात आले. लोकांच्या समस्यांवर लक्ष न दिल्याने स्थानिक जनतेमध्ये नाराजी होती, त्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे पदाधिकारी म्हणाले. या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांच्याकडे सादर केला आहे. या घडामोडीमुळे धुळ्यात एमआयएमची ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे. लवकरच या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. आज धुळे शहर एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हा आणि शहराची जे पण सदस्य आणि पदाधिकारी आहेत ते आम्ही आज सामूहिकरित्या राजीनामा देत आहोत. राजीनामा देण्याचं कारण सगळ्यात प्रमुख एक आहे की आपण मागे बघितलं असेल की 4-5 वर्षामध्ये ज्यापर्यंत माजी आमदार फारुख शाह साहेब हे एमआयएम पक्षाचे आमदार होते तोपर्यंत पक्षाचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललं होतं. वरिष्ठ पातळीवरही दखल घेतली जात होती. नेतृत्व आम्हाला चांगलं असल्या कारणाने आम्ही 4 वर्ष धुळे शहराच्या विकासावर आणि कामावर भर दिली. पण माजी आमदारांचा जेव्हा पराभूत झाला आणि एमआयएम पक्षाला नेतृत्व राहिलेलं नाही आणि त्या कारणापोटी आज आम्हाला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. कारण आमच्याकडे कुठलाही नेतृत्व नाही आहे, कुठलाही नेता नाहीये, कुठलाही लीडर नाहीये. त्या कारणामुळे आम्हाला जनतेचा रोष पत्करावा लागत आहे. म्हणून आज आम्ही एक नैतिक जबाबदारी म्हणून जनतेचे आम्ही जर कामच करू शकत नसेल तर आम्ही अशा पदावर राहणं हे योग्य नाही. म्हणून आज आम्ही सर्वजण आम्ही आमच्या पक्षाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा देत आहेत. आज माझ्यासोबत शहराचे मुख्तारबाई बिल्डर हे शहर अध्यक्ष असून ते शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. युवा नेता जिल्हाध्यक्ष रफिक पठाण हे सुद्धा पदाचा राजीनामा देत आहेत. माजिद पठाण वाहतूक शाखेचे अध्यक्ष असल्याने ते सुद्धा या शाखेचा पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या अध्यक्षामध्ये जी महिला टीम होती जिल्हा आणि शहर, फातिमा आपा ह्या शहर अध्यक्ष होत्या, फातिमा अन्सारी, आणि जिल्हाध्यक्ष मी डॉक्टर दीपा नाईक, माझी पूर्ण कार्यकारिणी आम्ही आज सगळेजण मिळून आमचे जे जिल्हाध्यक्ष होते नासिर पठाण यांना हा राजीनामा सुपूर्द करत आहोत. मी आपल्या माध्यमांना एक कळवू इच्छिते की आपल्या माध्यमातून ही आपली बातमी पसरवण्यात यावी. उद्या उठून आमच्या इथल्या एखाद्या कुणी पदाधिकाऱ्याने याचा कुणी गैरवापर करू नये आणि केल्यास तर त्याची सर्वस्वी जबाबदार त्या व्यक्तीची असावी.